पांडूचा तुम्हाला रामराम. माझं नाव पांडू आणि माझ्यासोबत असणारा धोंडू. आणि त्या धोंडूवरून लक्षात आलं तो अजून आला कसा नाही. धोंडूय काय रे तू दररोजच लेट. अरे काय करणार आता, काय सांगणार तुला. करत काय असतोस. अरे काय करणार तिकडे बायको दे. अरे तू आलास तर काय मला टेन्शन नाही. तू आहे नका दिवस झोपायला मोकला. तू निघता झोपाच काढ रात्रीचा काय झोपा काढण्याचं काय करू. अरे माझी मुंबईची केलेली बायको ती सारखी मला भांडी घालताय हे कराय ते करा सतवते. पाय नाही दे तू भांडी घालतो. अरे मग काय करू बाबा. अरे मग काय करतो रड बाबा रड. किती मला कळतं मला बायको. अरे काय सांगणार आताच्या पुरीला मुंबईचा नवरा पाहिजे आणि मुंबईची रूम पाहिजे. बाबा अरे तुला सांगू काय काय मत झाली आता. अरे काय काय सांग का. या कोपऱ्यात गेलो ना. अरे कुठं. अरे या कोपऱ्यात. अरे कोण. अरे इतर. अरे कुठं कोण. काय दिसत नाही का तुला. अरे कोण. अरे इको इको. अरे कोण. अरे इथं पोरगी आहे. काय मुली काय. ती माझ्याकडे टक्का पण पुढे. अरे टक्का बघ. पुढं काय सांग तरी. पुढं काय सांगू तुला बघ मी नाचलो. मला गाणं आठवलं बोलू काय. हा बोल बोल. ही समोर बसलेली पोरगी. ही समोर बसलेली पोरगी. ती बघते या माझ्याकडे सारखी. ही समोर बसलेली पोरगी. ती बघते या माझ्याकडे सारखी. दिसली काय दिसली काय. अरे नाही रे कुठे ती तरी हा ठीक आहे. काय दिसली इकडे आहे ही बघ ही बघ. अरे किती पोरी बघ जरा. बघ जरा डोळं फाडून बघ गेले तुझ्यासारखं दीर्घ नाही काय बघ. आता बघ महाराज येतील. हा तू जरा बघ नीट सांभाळ जरा नीट महाराज अरे तू बघ मुंगी आहे मी मुंगी. तुझा विश्वास नाही. दीन पुनवेचा उगवेला. 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 कौसर
राजा उग्रसेन आणि त्याचा पुत्र मी कंस. हे नगरचे राज्य मी मिळवलं आहे ते सुद्धा माझ्या पित्याला बंदी केले टाकून हे सर्व राज्य मी मिळवलं आहे आणि हे राज्य मी माझ्याच नियमाप्रमाणे चालवत आहे. तेव्हा आपल्या राज्यात पहारा कसा काय चाललाय हे बदल पाहिलं पाहिजे. पाहिजे. अरे हे काय यांना तर मी पहारा देण्यासाठी पाठवलं होतं आणि हे तर तुझ्या झोपा काढत आहे. प्रथम तर यांची झोपच नाही पाहिजे. कंस राजा चाले दरबाराला, कंस राजा चाले दरबाराला, कंस राजा चाले दरबाराला, कंस राजा चाले दरबाराला. अभिषेक परब यांकडून शिवमुद्रा प्रतिष्ठान मंडळासाठी 1100 रुपयाचे बक्षीस झाले. तर शिवमुद्रा प्रतिष्ठान आम्ही त्यांच्या आभारावर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला इथे मी पहारा देण्यासाठी पाठवलं होतं आणि तुम्ही कुठला धोका करतात. हो मला झोप लागली आम्हाला. तुमची भडबड बंद करा. तुमची भडबड बंद करा. आम्ही राजमानी विश्रांती घेण्यासाठी जातो. तेव्हा आता पहारा व्यवस्थित ठेवा. नाहीतर गाठ माझ्याशिवाय लक्षात ठेवा. कुठली नाही काय बघा नाही तर घाबराल. कंसा, हे कंसा, सावध हो कंसा, सावध हो. देवीचा आत्मा तुझ्या घाट कोकणात आनंदाने वाढत आहे. सावध हो कंसा, सावध हो, सावध हो कंसा, सावध हो. जे गेटच्या बाहेर नमनप्रेमी बांधव उभे आहेत, उभे त्यांना विनंती करीत आहे आतमध्ये खुर्च्या उपलब्ध आहेत. 40 रुपया आतमध्ये बसण्याची कृपा करावी. जे गेटच्या बाहेर नमनप्रेमी गणवंत आहेत, आपले विनंती बांधव आहेत, ते कलाप्रेमी आपल्याला आव्हान करतोय कृपया आपण इथे बाहेर आतमध्ये खुर्च्या आहेत तिथे त्यांनी बसण्याची कृपा करावी. धन्यवाद. माझी झोप उडवली आहे. हे कसं शक्य आहे. त्या फाशीला नेमलेला मी बंदी शाळेत भय केला आहे. मला तो कृष्णाकडे झोपला केला कसा. ही नक्कीच त्या विष्णूची चाल असणार. असो असो आता काहीतरी युक्ती शोधली पाहिजे. त्या कृष्णाला मारायला काहीतरी युक्ती शोधली पाहिजे. काय करावं काय करावं काय करावं समजत नाहीये. अरे लक्षात शिपाई आता माझी बहीण कृष्णाला राज दरबारात हजर करा. लवकर जा.
कामगिरी करशील ना ठीक आहे लवकरात लवकर जा आणि काम मी करून जातोय जोपर्यंत ती पुतला त्या पुतला ठार मारत नाही तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही
माणसाची गौरव त्याप्रमाणे रसिकांच्या मनापासून होणाऱ्या माणसाची नवीन काय नाही मावशी
24 वर्षाचे झाले आता. तुला माहितीये मला ना दिव्यावरून स्थळ आलं होतं पण ना त्याने गाडी आहे पण त्याला गाडीच चालवता येत नाही. आणि तुला माहितीये तुझ्या मुला कुठं आलेला मी काय सांगावं लाज वाटते. नाही ना मला लाज वाटते. अगं सागर काय करता मी राधा आहे ना. परीक्षा कशाला बसले नमन बघायला मावशीला आवाज येते ऐकतंय ना. मावशी अगे मावशी मावशी अगे मावशी मावशी अगे मावशी काय तू हात का करून झालंय. अगं मावशीला आवाज येते की काढते तू द्या तुम्ही पण ऐका ऐक राधे ऐकते मावशी अगं ए मावशी विषय ऐका ऐक मावशी अगं ए मावशी कोण ग अगं मी चंद्रा कोण चंद्रा. अगं त्या खालच्या ऐकली अगं तू होय मेली होय कशाला आवाज देते का कशाला तू बोलते. अगं मावशी कॉस्ट्यूम कशी निघून ये बघ आपल्याला मथुरेच्या बाजाराला जायचंय. अगं ये पुरीनो हो मी माझ्या नवऱ्याची मुलाची कामं घरातील आवडतीये आणि बघ नऊवारी साडी लगेच नेसून येते बघ. हो अरे आतापर्यंत काय करू येते का येते. ये मावशी लवकर ये. हे पुरीनो कोण मोबाईल आहे का काय नेसून येते काय करते. अगं हा? दादा आले बघ. हा ये नवारी नेसून बाय अगं बाय 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 नवारी नेसून बाय बाजाराला मावशीबाई चालली ग हाय बाजाराला मावशीबाई चालली ग हाय बाजाराला मावशीबाई चालली ग Thank you.
जागरण नमन मंडळ जावरे या कार्यक्रमास एकनाथ घुगरे पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच कैलासविषय नारायण नागराम सुरू यांच्या स्मरणार्थ विनोद नारायण सुरू यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तसेच कृष्णा तेलंगे यांच्याकडून हनुमान विराजजी आगरे यांना विनंती करत आहे, तिथे शिवप्रतिमा आहे तिथे त्यांनी येण्याची कृपा करावी. विराजजी आगरे लवू सुर्वे यांना विनंती करत आहे, त्यांचा आपण सत्कार करण्यात करायचा आहे. लवू सुर्वे बाय 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 जमले का बाय जमले. अगं हे मेले तुम्ही आवाज दिला मला. अगं तू आवाज दिलास काय. ओके बरोबर ना. बरोबर बरोबर बोलते. हा अगं हे पुरी कशासाठी आवाज दिलास का. जमलेत का अगं उठव तरी या म्हातारी कशी उठणार गायला. का बरं आवाज दिलास. आम्ही साऱ्या पोरींना मथुरेच्या बाजारात चाललो होतो ना. हा म्हणून तुला आवाज दिला. असं काय. अरे बापरे आजकालच्या तरुण मुलींना त्यांना म्हातारी मावशीची गरज लागते. बरोबर की नाही मंडळी. बरोबर ना. हा हो बोलल्या. अगं ते सारं जाऊ दे. तुम्ही इकडे या. इकडे इकडे या. हा असं या. तुम्ही काय बोलत मला. काय घातलं. अगं काय ग मसाली नव्हता का. माझ्या नवऱ्याने नऊवारी साडी नेसून आली. आता डोळे भरून बघा काय घरचं काय. मी आता झाली म्हातारी. कशात काय तुम्ही पाटक्यात पाय. बाजूला हे राजा का हात मारलं ते तर सांगितलं असेल. चला की बरोबर बाजारला. हॅलो हॅलो मंगेश आयरे उर्फ मामा यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचंय. त्यांच्यावर 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. तरी मावशीने नाव घ्यायचंय मंगेश आयरे उर्फ मामा. महादेवाच्या पिंडीवरती बेल घालते वाकून. मंगेशरावांचे नाव घेते सगळ्यांना पेरेवाले शाही बालकृष्ण राऊसाहेब शाहीर आहे गाव साठवडी गांगोवाडी यांच्याकडून या पूर्ण नमन कार्यक्रमासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी श्री जाकादेवी नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे कोकण रत्नागिरी संकेश्वर युट्यूब चॅनलचे मालक राजेश ठाकरे यांच्याकडून या नमन कार्यक्रमासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. जाकादेवी नमन मंडळाचे हे दादा चालतच राहणार आहे. हे सोडून आपण नटून चाललो बरोबर आहे. घेतलंय काय नेसलंय काय कोण का सांगणार मी नो. सांगावं लागेल ना. मग काय राहते. बरोबर बोलली वस्त्राली. आता कसं बरोबर की नाही. एका वासाडी पाठी. आता सांगते. सांग सांग सांग. माझ्याकडे गरीबच होती सारे भाया. माझ्याकडे गरीबच होती सारे भाया. आणि तिला घेतलं साधूक तू. जाळीवरचं भूत.
भेटून चालते काय घेतले काय नेसते सांगशील की नाही साडीचे नेसले धोतर नाही नेसला दोन नेसला असता तर तुला इथे कशाला मी उभी केलीस ते आमच्या सांग सांग लवकर बरं सांगते हा. हो सांगा का कोणी जाऊन ऐकता मी ऐकते गाडी देवचं सांग फक्त माझं नाव मीरा हा. माझं नाव मीरा हा. मी घेतला हा. दूध आणि शिरा मेलेच्या रसाळीचा पडला तोंडात कधी नाही ते शिरा अगे हे पुरी तू कुठे पाठी राहते हे पुढे सांग काय घेतलंस ते कॅशीच चालेल टुमकट 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 हा? हा. 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 शुक्राची चांदणी हा. माझं नाव आहे तारा हा. शुक्राची चांदणी हा. मी विक्रीला घेतलंय लोणी आली मोठी शुक्राची चांदणी हो बाजूला अगे काय असते हे पुढे एक 2-3 झालंय बाजारला जायला सांग लवकर काय काय सांगितलं ते ऐकाय ना ऐका एक नंबर चंद्रा आहे आमची हा कोकणची चंद्रा हा सांग 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 बोलू आता हा बोल बोल हा स्वर्गातून अवतरली ही अप्सरा स्वर्गातून अवतरली ही अप्सरा ठीक आहे ठीक आहे नाही चंद्रा चंद्रा स्वर्गातून अवतरली ही अप्सरा हॅलो पुढे बाजाराला आता कसं नाव घेतलं अगे हे पुरी नो फारच उशीर झाला आहे चला बाजारला समस्त कोकण नमन मानवांना विनंती आहे गाणगावानंतर थोड्याच वेळात रावण लागून आहे ज्यांच्या लांजा तालुक्यामध्ये स्पर्धेमध्ये 1 नंबर आलेला आहे असा रावण नृत्य सादर होणार आहे तर या रावण नृत्याचा भाज्या या समस्त नमुनीतील आणि कोकणातील सर्व बांधवांनी घ्यावा अशी नमन मान्याच्या वतीने विनंती करण्यात आहे धन्यवाद 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 तसेच रवींद्रजी वडकर साहेब यांच्याकडून शिवमुद्रा प्रतिष्ठानात 1500 रुपयाचा कार्यक्रम आहे तरी शिवमुद्रा प्रतिष्ठान आणण्याचे धन्यवाद 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 काय चौकी राहिला अगं मावशी तू आम्हाला सर्वांना विचारलं तू काय घेतलं मग तू काय घेतलं ते नाही सांगितलं आम्हाला झाले म्हातारी या म्हातारीचं काय कशात काय फाटक्यात पाय आता सांग पटकन काय घेतलंस ते बोलताय म्हणून सांगते ऐका मंडळी तुम्ही पण ऐका तुमच्या कोपऱ्यात बसलेत काय ऐका बघा मी घेतला वाटी गुलाबजाम त्याला मुंगेरची रांग ऐकला आता मुंगेरसाठी तुम्ही कशाला खावा आता कशी बोललीस मी घेतला वाटी गुलाबजाम ऐकताय ना कुठं बसलाय कोपऱ्यात कांदेव आहे का पुढच्या वर्षी पण आपल्याला नाव घ्यायचं आहे मी घेतला वाटीत गुलाबजाम मुंग्यांची रांग मावशी निघाली पोरींना घेऊन संगे बाजारला दादे पेंद्याला जाऊन सांग चला तर बरोबर बाजारला बाजारला चाललो कडे ग नागपूरचा घाट चढताना मंजूर सोडत गाणं पण पाहू घे ना गाणं एखादं म्हातारीचा आवाज तुला पाहून बसताय तुम्ही बोलणार
भगवान विष्णूचा 7 अवतार संपल्यानंतर त्या गोकुळमधील वंशनावाचा सल संस्कार या त्रासामुळे मला आठवण करावा लागला. तोच मी सर्वांचा नंतर आला भगवान श्रीकृष्ण. राधा राधी आज तुला मला भेटवायचे वेगळं वाटत आहे. तुझी आणि माझी भेट विधिलिखित आहे. कृष्ण जर संगीत असेल तर राधा त्यातील सूर आहे. कृष्ण जर मौज असेल तर राधा देखील गौरव आहे. रकासेचा सत्य सुराने राधा मला नक्कीच भेटायला येईल. राधे तुझ्या हृदयात रसात श्वासात हा घनश्याम आहे. पूर्ण दुनियेच्या मुखात राधाकृष्ण नाम आहे. राधे मला तुझ्यासोबत राजगरबा खेळायचं आहे. राधे आज तरी जाऊ नकोस. तुझ्या भेटीसाठी गाणा माझे मन गुंतले. तुझ्या भेटीसाठी गाणा माझे मन गुंतले. बासरी ते तुले
तुझ्या भेटीसाठी गाणा माझे मन गुंतले 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 तुझ्या भेटीसाठी गाणा माझे मन गुंतले. या गाण्यासाठी वंश स्कोर आलेला आहे यशवंत रामचंद्र अडवाल रामनाथ देवरो यांच्याकडून या गाण्यासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आहे. तर शाहिराने स्टेजवरती जाऊन हे गाणं पुन्हा बोलायचं आहे. बासरीचे सूर है माझ्या स्पंदनी आले बासरीचे सूर है माझ्या स्पंदनी आले तुझ्या भेटीसाठी गाणं माझे मन गुंतले तुझ्या भेटीसाठी गाणं माझे मन गुंतले सुरताल स्वराने गोकुळ नटले सुरताल स्वराने गोकुळ नटले तुझ्या भेटीसाठी गाणं माझे मन गुंतले तुझ्या भेटीसाठी गाणं माझे मन गुंतले ही कामगिरी त्यांना सोपवली पाहिजे. सुदामा अरे हे सुदामा देवा हॅलो हक्क मारली देवानी पडली ती माझ्या कानी आलो उपविभाग प्रमुख मिलापनगर श्री प्रतीक होंडे यांचं या ठिकाणी एवढ्या घाईघाईने बोलण्याचं कारण गोपीचे गोकुळातच राहिले पाहिजे त्यासाठी 16 शस्त्र थाटमाट चाललेल्या गोपिका याचा रस्ता प्रतिबंध करा आणि त्याच्यावर आशीर्वाद घेऊया. देवा सुदामा कायदा हुकूम आमचा कायदा तुमचा देवा येतो मी
मग काय करावं सुचत नाही. देवाने कामगिरी सांगितली कधी, पण ही कामगिरी आपल्या एकट्याच्या काही जमायची नाही. हा आलं लक्षात. माझ्या संधीचे वाकड्या आणि बोबड्या तिला बोलून तर पाहूया, हे कामगिरी नक्की करतील. अरे वाकड्या, अरे वाकड्या, जा रे. हातात काठी घेऊन पाठी, हातात काठी घोगरी पाठी, गेलो गाईच्या पाठी, गेलो गाईच्या पाठी. माझी तुकडी कपिला गाय, गलायला सांगू काय, माझी तुकडी कपिला गाय, गलायला सांगू काय. अरे वाकड्या वाकड्या वाकड्या, एवढा धावत आला कुठं तुझं? बोल ना वाकड्या, बोल बोल. काय म्हणाला? तू वाकडी कसा लवकर ये? अरे मी कुठे गेलो होतो तुला माहितीये? गेलो होतो मधुवर गेलो होतो. दिवस कशाला? सगळे नाही ऐकलं. तुझी पण माझी पण बघितली. अरे नदीवर ना परसाकडे गेलो होतो. सकाळी सकाळी कसे जातात म्हणून सांगितलं उचललो म्हणून. अरे परसाकडे गेलो होतो. आता सांग तू तसाच जर मी धावत धावत आलो तर काय तू दुखला असतस? काय नाही मी तर बाबा अजिबात नाही दुखलं असतं. आता मला सांग तू मला एवढा घाईघाईने का हाक मारला? अरे वाकड्या, आपल्याला की नाही कृष्णदेवाने कामगिरी सांगितले. कृष्णदेवाने कामगिरी सांगितली? काय रे कामगिरी? अरे 16 सहस्त्र गोपींचा वेळा काट काट करून मथुरेच्या बाजारी चालले आणि त्यांचा रस्ता मान्य करण्यासाठी आपल्याला जबाबदारी दिली इथे. काय सांगत रस्ता प्रतिबंध. ते काय माझ्या गोवा जमायचं माहिती नाही माझ्याने काय जमायची नाही. हे कामगिरी करणार तरी कोण? कोण करणार? हा
आपला साथीचा सवंगडी बोबड्या बोबड्या नक्कीच तो आपली कामगिरी करणार आपण त्याला बोलून बघूया. आवाज देऊ. हा त्याची आवाज हॅलो हॅलो सुशांत सुद्धा राजकडून शिव वाकड्या तुला माझी काली कपिल गाय चुकली. कुठे चुकली? चुकली आणि जाळीत जाऊन घुसली. जाळीत जाऊन घुसली आणि काट्यात जाळीत घुसली का कुठल्या गाडी घुसली रे? अरे काट्याच्या जाळीत जाऊन घुसली. तिच्या पाठोपाठ मी घुसलो आणि एवढं असं मोठं पुरलं सगळं माझ्या अंगाला लागलं आणि माझ्या अंगाचं झालं डोक. तसा खाजवत घरी आलो. बायको मला म्हणजे खाजवतो काय मी म्हटलं माझा आज खाजवतोय मला म्हणजे आधी बाहेर जावा. इकडे घरात भांग कशी आधी बाहेर जावा आणि पातळीवर उभं राहावा आणि गरम गरम पाणी आणतो. कोंबडी बॉईल करतात ना कसा पाणी मिळेल गरम केलं आणि बालदी घेऊन बाहेर आली आणि डरमत वाटलं आणि आत मला टाकलं. डरमत टाकलं माझी खात गेली. माझा अंगोला सगळा सालपोडा मला म्हणते तिला म्हटलं असं होता की तुझा तोंड तिकडं करून टाकील. मला म्हणजे असं करा आता जावा आणि पाठच्या पडव्यात तुकडे झोपा. तसा आतमध्ये आलो आणि पाठच्या पडव्यात तुकडे झोपलो. एवढ्या पाठीमागून बायको आली. एवढी मोठी तेलाची बॉटल घेऊन बायको आली माझ्या अंगावर गेलो वाटला बरोबर माझा सगळा अंगाला बुलबुली. बायको मला पकडत आणि मी सटकत. बायको मला पकडत आणि सटकत. मी तिला बोललो अगं सटकत मग झटका कशाला? हे काम का होणार नाही आता. आणि तेवढ्या तुमचा आवाज आला. त्या आवाज ऐकून मी काय पण मला कशाने बोलवलं रे? अरे बोबड्या आपल्याला नाही देवाने मोठी कामगिरी सांगितली ती वाचल्यालाही जमणार नाही त्याच्यामुळे तुला मी बोलवलंय. म्हणजे ही कामगिरी तुमच्या जमणार नाही जमणार. गेलेलो शायनिंग मारलं मिशाला कार्य करून ही लाली पावडर लागली काय शायनिंग मारायला? अरे ही मोठी कामगिरी आणि ही तुला करायचंय म्हणून तुला बोलवलंय. असं म्हणतो. चला दाखव मला कवळी. चल दाखवतो. अरे हे मेल्यानो कोण तुम्ही? आम्ही कोणती आम्ही? ए मावशी तू कोण आहेस? अरे गावाला आहे साहेब. गावाला आहे साहेब. सांगायला लागेल. गावात आहे साहेब. सांगू मी आहे ना कोण? मला काय नाही तू सांगतो. मग तेच सांगतोय मी. ऐकी गुलामा मावशी
मोरे काय रे? आहे काय माझ्याकडे हा दही, हा. माझ्याकडे पण आहे माझ्याकडे आईस्क्रीम आहे माझ्याकडे पेप्सी आहे या दोघांकडे मला एक कुल्फी आहे. ऐका रे. ऐकायचं नाही हा. बाजूला. मावशी उभी नाही इथे राहिली की बोला. उभ्या इथे दिसते मला घर. आजपासून तुला मथुरेचा बाजार करता येणार नाही. हा मध्ये करता येणार नाही. साहेबांच्या रूपाने हा रस्ता आम्ही प्रतिबंध केलेला आहे. तेव्हा तुला पुढे जाता येणार नाही. तुझ्याकडे कृष्णदेवांचा कायदा आहे का? कायदा आहे ना. जावा तुला सोडून. ऐक तर मावशी हे पुढे हो. चला जावा की आपली नाही जाणार. एक लपू, एक लपू करतोय. आला हुकूम देवाचा अन कायदा सांगतो मी तुला. आला हुकूम देवाचा अन कायदा सांगतो मी तुला. कृष्ण देवाच्या हुकमाने गराने लावणार तो बाजाराला. कृष्ण देवाच्या हुकमाने गराने लावणार तो बाजाराला. आला हुकूम ऐकलास का आमचा कायदा? हो हो पटलं आहे. हा आमच्या हुकुमाप्रमाणे या कुत्र्याच्या झाडाखाली बसली पाहिजे तू. हो पटलं. हे आहे. चला त्या पुढे थोडा सर्व बैठक आमच्या कामे कशी पार पडलेली आहे. आता याच्या मागच्या आपल्या कृष्णदेवांना सांगितली पाहिजे. काही केलेली दिसत नाही तरी आपणच जाऊन त्यांना समोरचा घेऊया. राधे उभी राहा. आपण श्रीकृष्ण भगवान म्हणतात ते मला. मी श्रीकृष्ण भगवान असाल तर राधे सांग ना. देव आहे. हो का? ऐक तर सांगा तर. जन्मलो बंदी शाळेला वाढलो मी
कंस वधानंतर रावण येणार आहे तरी कृपया जशी रसिकाने आतापर्यंत साथ दिली आहे शेवटच्या 10 मिनिटांसाठी साथ्यांची कृपा करावी. धन्यवाद. तसेच शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंगरचे संचालक दीपकजी कंस रागाने चौथावर उठला आणि त्या गाण्याचा वेध करण्यासाठी निघत आहे. पाहूया कंसवर सकाळच्या वेळेला येणार गवळणी दुपार झाली तरी पण अजून आलं नाही. त्या का आलं नाही त्याची माहिती काढून द्या. काय झालं? काय बोलतोस? कृष्ण अरे ह्या कृष्णाला एवढं दैत्य मारायला पाठवले तरी काही फरक पडला नाही. की पाणी घेऊन या आत्ताच्या आत्ता. राधिकाबाई बाळकृष्ण सुर्वे यांच्या स्थानात आरुषी रवींद्र सुर्वे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आले. त्याप्रमाणे स्नेहा संतोष पारांडे यांच्याकडून गवळ्यांसाठी 200 रुपयाचे पारितोषिक आले. श्री जाकारी नवन मंडळ त्यांचे माझ्याबरोबर आभार. धन्यवाद.
माझ्या घरचे असेल गोकुळाचा आणि त्याला ठार करून द्या. रावण यायचा बाकी आहे मागणं. नाही ते अजून खरं झालेलं दिसत नाही. तेव्हा आता मागणं ते आपल्या शहरातले हक्कूला तुम्ही बोलावून घ्या. अरे